आज स्कूलमधून आल्यावरती ना प्रथाचा टिफिन चेक केला. तो तर नेहमीच चेक करावा लागतो, पण आज ना काहीतरी वेगळं घडलेलं. चक्क तिचा पूर्ण टिफिन फिनिश होऊन आलेला होता आणि हे पाहून ना मलाच खरंच खूप छान वाटलं. कारण नेहमीच मी तिला वेगवेगळे पदार्थ देत असते, पण तिला जेवढं खायचं ना ती तेवढंच खाऊन येते. आणि सगळ्या मदर्स आहे ना, मला माहिती माझ्याशी रिलेट करू शकतील, की मुलांना खाऊ घालणं ना खूपच अवघड असतं. प्रथाचा नेहमीचा मला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ना, मम्मा मी काय खाऊ? हे ना ती मला नेहमीच विचारत असते. तिचा फेवरेट मखाना पण संपलेला होता. आता जेव्हा डीमार्टमध्ये आम्ही जाऊ तेव्हा तर तो येईल, पण म्हटलं तोपर्यंत तिला इव्हिनिंगला खाण्यासाठी काहीतरी स्नॅक बनवूनच टाकूयात. माझ्याकडे हे मक्याच्या पापड्या खूप दिवसापासून आणलेल्या होत्या. त्याचा चिवडा मी काही बनवलेलाच नव्हता. म्हटलं चला आज तोच बनवून घेऊयात आणि प्रथाला पण तो खूपच म्हटलं आवडतो. आता थोड्या दिवस तरी ना इव्हिनिंगच्या स्नॅक्सचा प्रश्न सुटेल. मस्त अशी मकापापडी तळून घ्यायची, सोबतच शेंगदाणे आणि कढीपत्ता सुद्धा तळून त्याच्यामध्ये घालायचा. हिरवी मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मला प्रथासाठी बनवायचा होता त्यामुळे मी ते स्किप केलं. त्यानंतर ना चाट मसाला आणि मिर्च पावडर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त असा हा चिवडा ना बनवून रेडी होतो. मस्त क्रिस्पी झालेला होता. त्यानंतर ना लगेच किचन आवरून घेतलं आणि भांडी एवढी पडलेली ना ती सुद्धा घासून घेतली. त्यानंतर ना माझी छोटी मोठी कामी उरलेली होती ती पण मी करून घेतली. प्रथाचं ना बाल्कनीमध्ये असं काहीचं खेळणं चालू होतं. संध्याकाळी आम्हाला एका बर्थडेमध्ये जायचं होतं. स्वयंपाक ना मी आधीच करून घेतला होता. प्रथाला तर एवढी घाई झालेली, दुपारपासून विचारत होती की कधी जायचं आहे मम्मा बर्थडेला. तिला रेडी करून घेतलं, मी सुद्धा आवरलं. प्रथाचे पप्पा आलेले होते, त्यांना बाय केलं आणि आम्ही बर्थडेमध्ये गेलो. बर्थडेचं सेलिब्रेशन एकदम मस्त झालेलं होतं. प्रथाने सुद्धा खूप जास्त एन्जॉय केला. त्यानंतरनं प्रथा खाली मस्त अशी सायकल खेळत होती. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.